ना कुकर लावूया, डाळ शिजवत ठेवूया. आता बघ, ज्यांना माहिती असतं ना त्या चारी बर्नरचा वापर करणार. ज्यांना माहिती नसेल ते एक बर्नर घेऊन अख्खा दिवस काढणार. आता फॉर एक्झाम्पल तुला आता डाळ, भात, पोळी, भाजी, लोणचं, घरगुती आपण जे करतो ते या पापड, हे जर तू घेतले तर तू क्रोनॉलॉजी काय घेणार? डाळ भात लावून घे कुकरला, ठीक आहे. इथे पोळीचा तू पीठ मळून घे, बरोबर, त्याला झाकून ठेवून दे. समजलं? डाळीला फोडणी घे किंवा भाजी चिरायला घे आणि भाजीला फोडणी दे, म्हणजे तुझा एक विषय संपला. बरोबर. डाळ तयारच आहे, मग तुम्ही डाळ करायला घ्या, भात तयारच आहे. समजलं? मग पटापट तुम्ही इथे कैरी कापा, हे लोणचं, मिरची, हे ते वगैरे सगळं करून ते साईडला ठेवा. शेवटी तुम्ही पापड करून घ्या, डब्यात भरा आणि मग पोळ्या करायला घ्या या पुऱ्या करायला घ्या. असं ह्या सिक्वेन्समध्ये तुम्ही जर सगळं केलं, अक्षरशः 1 तासात ना तू अख्खं ते ताट सजवू शकतो.